नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, चीनचा HMPV व्हायरस अखेर भारतामध्ये दाखल झालाय। पहिली केस बेंगलोरमध्ये सापडलेली आहे। एका 8 महिन्यांच्या मुलीला याची लागण झाल्याची माहिती समोर येते। या व्हायरसची पहिली केस समोर येणं ही एक मोठी बाब आहे, कारण चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरतोय आणि तेथील परिस्थिती स्फोटक असल्याचं दिसतंय। परंतु घाबरण्याची गरज नाही असं निश्चितपणे सांगितलं जाते। परंतु चीनमधून येणारी छायाचित्र अस्वस्थ करणारी आहेत। बेंगलोरमधील एका रुग्णालयामध्ये 8 महिन्यांच्या मुलीला HPVची लागण झाली आहे। तिची लक्षणं त्याच दिशेने दर्शवत आहेत। अहवालातील व्हायरसची पुष्टी झालेली आहे। ही चाचणी एका खाजगी रुग्णालयाने केली आहे, ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळली आहे। फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7% HMPVचे आहेत। यामध्ये बैठकीनंतर सरकारने सांगितलं होतं की फ्लूचा हंगाम लक्षात घेता चीनची स्थिती असामान्य नाही। केंद्र सरकारने एका निवेदनामध्ये म्हटलंय की श्वासोच्छवासाच्या आजारांच्या कोणत्याही वाढीला सामोरं जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे। या हंगामामध्ये RSV आणि HMPV हे सामान्य इन्फ्लुएन्झा विषाणू आहेत, ज्यामुळे चीनमध्ये फ्लूचं प्रमाण वाढत आहे। सरकार परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवून आहे। तसेच WHOला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट्स देण्यात सांगितलेलं आहे। सरकारनं म्हटलंय की ICMR आणि IDSPद्वारे इन्फ्लुएन्झा सारख्या आजारांसाठी भारतामध्ये एक मजबूत पाळ ठेवणं आवश्यक आहे। दोन्ही एजन्सींच्या डेटावरनं असं दिसून येतंय की ILI आणि SARI या प्रकरणामध्ये कोणतीही असामान्य वाढ सध्या तरी झालेली नाही। सावधगिरीचा उपाय म्हणून ICMR HMPVसाठी प्रयोगशाळांच्या चाचण्यांची संख्या वाढवेल आणि HMPV प्रकरणांचं वर्षभर तो निरीक्षणही करेल। HMPV हा RNA विषाणू आहे, जो विषाणूंचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि COVID-19 सारखी लक्षणं दिसू लागतात। त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवरती होतो। यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो। चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार त्यांच्या लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणं आणि घशामध्ये घरघर येणं यांचा समावेश आहे। HMPV व्यतिरिक्त इन्फ्लुएन्झा A, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि COVID-19ची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत। त्यांच्या रुग्णांची संख्या देखील सातत्यानं वाढत आहे। रुग्णांचे फोटो पोस्ट करत सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की व्हायरस पसरल्यानंतर चीननं अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर केली आहे। दाव्यानुसार रुग्णालय आणि स्मशानभूमीमध्ये गर्दी वाढतीये, मात्र चीनकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। द स्टारच्या अहवालानुसार CDCनं म्हटलंय की अस्थमा आणि क्रॉनिक सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका जास्त आहे। खोकल्यामुळे आणि शिंकण्यानं व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो। जर विषाणूंचा प्रभाव तीव्र असेल तर तो बॅक्टेरिया आणि न्यूमोनिया देखील होऊ शकतो। रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार याला सामोरं जाण्यासाठी चीन एका पाळत ठेवण्याच्या यंत्रणेचीही चाचणी करतेय। HMPV विषाणू पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला होता। एका डच संशोधकानं श्वसनाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू शोधला होता, मात्र हा विषाणू गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात आहे। हा विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणामध्ये असतो, परंतु हिवाळ्यामध्ये त्याचा प्रसार हा वेगानं होण्याचा धोका असतो। त्यामुळे जास्त काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही असं सरकारकडनं सांगण्यात आलंय। तर मग मित्रांनो, तरीही चीनमधला हा व्हायरस भारतामध्ये एंट्री घेतलेला आहे। यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तुमच्या आसपास जर अशा पद्धतीची लक्षणं असणारी कोणी व्यक्ती असेल तर तिला रुग्णालयामध्ये घेऊन जा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।